बाजारामध्ये भरपूर असे ताजे मटर आलेले आहेत आणि तुम्ही फक्त मटर पासून भाजी खाऊन कंटाळले असाल तर असे मस्त कुरकुरीत मटरचे नगेट्स तुम्ही बनवू शकता। आणि आता 31 डिसेंबरही येत आहे, तेव्हा मुलांसाठी काही वेगळा कुरकुरीत पदार्थ म्हणूनही तुम्ही त्यांना नगेट्स देऊ शकता किंवा मुलांच्या डब्यासाठी किंवा मित्रमैत्रिणी घरी आल्यावरही तुम्ही झटपट हे मटरचे नगेट्स त्यांना करून खायला देऊ शकता। नमस्कार, मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। आपण आज जे मटरचे नगेट्स करणार आहोत ते अगदी कमी साहित्यात आणि फक्त 10 ते 15 मिनिटात परफेक्ट तयार होतात। मी इथे जे मेजरमेंट सांगितले आणि काही टिप्सही सांगितले आहेत त्यानुसार तुम्ही जर हा पदार्थ करत असाल तर तुम्ही सुद्धा हा पदार्थ न चुकता पटकन तयार करू शकता। रेसिपी नेहमीप्रमाणे खूप सोपी आणि टेस्टी आहे। आवडली तर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता सुरुवातीला मटरचे नगेट्स करण्यासाठी इथं मी एक मिक्सरचं जार घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता मेजरिंग कपचा 1 कप इथं मी घेतलेला आहे आणि मी त्याच कपाने अर्धा कप ताजा मटर घेतलेला आहे। मटर स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि तुम्ही इथं असा कप नसेल तर मग एखादी वाटी घेतली तरी चालेल आणि त्यानेच मग सगळे पदार्थ मेजर करून घ्यायचे आहेत। नंतर त्यामध्ये 8 ते 10 लसणाच्या पाकड्या घेतलेल्या आहेत। नंतर 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे। तुम्हाला इथं लसूण आणि आलं नसेल टाकायचं तर तुम्ही स्किपही करू शकता। आता हे पाणी न टाकता आपण वाटण तयार करून घ्यायचंय आणि वाटण करत असताना पल्स मोडवर व्यवस्थित फिरवून घ्यायचंय। आपल्याला इथं वाटण बारीक करताना फार बारीक पेस्टही करायची नाही किंवा फार जास्त अख्खे दाणेही ठेवायचे नाही। तर इथं बघू शकता या पद्धतीचं करायचं। तर असे भरड म्हणतो आपण, तशाच पद्धतीचं हे मटार बारीक करून घ्यायचंय आपल्याला, त्यामुळे हे नगेट्स फार छान होतात। आता दुसरीकडे मी एक कढई गरम करायला घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक मोठा चमचा भरून तेल टाकून घ्यायचं आहे। तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचं आहे। नंतर सफेद तीळ अर्धा चमचा टाकून घ्यायची आहे। ह्या नगेट्समध्ये तीळचा स्वाद खूप छान लागतो, त्यामुळे तीळ ही आवर्जून टाका। त्यानंतर आपण जे मटर बारीक करून घेतलेले होते ते टाकून घ्यायचे। नंतर त्यामध्ये अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकून घ्यायचे। तुमच्याकडे जर पिझ्झा सीझनिंग असेल तर तेही टाकून घेतलं तरी चालेल। तुम्ही चिली फ्लेक्स ऐवजी हिरवी मिरची सुद्धा टाकू शकता। 2 ते 3 मिनिटापर्यंत आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आणि मंद आचेवर हे व्यवस्थित परतून घ्यायचे। आता हे व्यवस्थित परतून झालेलं आहे आणि आता आपण त्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत। तर इथं मी जे मेजरिंग कपचा 1 कप घेतलेला आहे, ज्याने मी अर्धा कप मटर घेतलेला होता त्याच कपने पाऊण कप इथं मी पाणी घेतलेलं आहे आणि पाणी मिश्रणात चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथं पाणी घेताना जेवढं पाणी मी इथं सांगितलंय तेवढंच पाणी घाला, त्यामुळे मिश्रण अजिबात चिकट होणार नाही। नंतर यात 1 चमचा मीठ घालून घ्यायचं आहे। नंतर व्यवस्थित आता त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मध्यम ते मोठ्या आचेवर एक उकळी आणून घ्यायची आहे। या पद्धतीने व्यवस्थित हे मिश्रण उकळायला लागलं की त्यामध्ये आपण रवा टाकून घेणार आहोत। तर त्याच कपने मी अर्धा कप रवा घेतलेला आहे। मी एकाच कपने हे सगळं मेजरमेंट सांगते, तुम्ही एखादी घरातील वाटी घेतली तर त्याच वाटीने सगळं हे साहित्य घ्यायचंय। आता रवा इथं मी बारीक घेतलेला आहे, जो आपण रेग्युलर वापरतो तोच रवा घेतलेला आहे आणि आता हे व्यवस्थित रवा मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हे मिक्स करत असताना मी गॅसची फ्लेम अगदी लो करून घेतलेली आहे। आपल्याला मंद आचेवर हे मिश्रण असं सतत परतत राहायचं आहे जोपर्यंत असं कोरडा असा गोळा तयार होत नाही तोपर्यंत। आता बघा आपलं हे मिश्रण तयार आहे, अजिबात ते कढईला चिकटत वगैरे नाही आणि एकदम मस्त असं सॉफ्टही झालेलं आहे। तुम्ही इथं रव्याऐवजी तांदळाचं पीठही घेऊ शकता, त्यानेही खूप छान नगेट्स हे बनतात। आता मी गॅसची फ्लेम बंद करून घेतलेली आहे आणि आता हे मिश्रण आपलं तयार आहे। तर मी आता एका बाउलमध्ये हे मिश्रण थंड करायला ठेवून घेणार आहे। तर असं हे मिश्रण मी अगोदर काढून घेते आणि गरमच असताना थोडंसं हे मी चमच्याने असे वर खाली करून घेते, म्हणजे ते लवकर थंड होईल। आता मी ह्या हातानेच व्यवस्थित असं मिक्स करून घेते। तर असं थोडंसं मी याची वाफ निघेल तोपर्यंत असं हाताने मिक्स करून घेते। आता हे नगेट्स आणखीनच पौष्टिक, कुरकुरीत आणि छान होण्यासाठी यामध्ये मी एक मध्यम आकाराचा बटाटा किसून घेणार आहे। बटाटा किसणीने किसून घ्यायचा, म्हणजे त्यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत आणि तो व्यवस्थित मिश्रणातही मिक्स होईल। आता हे इथं मिश्रण असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। बटाटा मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे। ज्या पद्धतीने आपण कणिक मळतो त्याच पद्धतीने असं हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आहे। तर इथं बघू शकता हे मिश्रण अजून सॉफ्ट झालेलं नाही। जोपर्यंत हे मिश्रण व्यवस्थित सॉफ्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे असंच मळून घ्यायचं आहे
आणि इथं अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची की इथं बटाटा घेताना त्याला आधी उकडून पूर्णपणे थंड करूनच घालायचं आहे, म्हणजे त्यामध्ये जास्त मॉइश्चर वगैरे राहत नाही. आपल्याला असं कोरडंच मिश्रण हवं, त्यासाठी अगोदर थंड करून घ्यायचं आहे. आता इथं हे मिश्रण व्यवस्थित मळून झालेलं आहे. आता मी तुम्हाला याचं टेक्स्चर दाखवते. तर हे बघा, एकदम आपण कणिक मळतो त्यासारखं सॉफ्ट झालेलं आहे आणि मी आता त्याचे थोडे छोटे छोटे असे गोळे करून घेतलेले आहे. आपण पोळ्या करतो त्यासाठी जेवढे आपण गोळे मोठे घेतो त्यापेक्षा थोडा अजून मोठा गोळा घ्यायचा आणि त्याला असं असं दोन्ही हाताने किंवा एका हाताने असं लांबोळा करत जायचा. तर हे इथं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. या पद्धतीचा आपल्याला शेप द्यायचा आहे. तर असा लांब लांब त्याचा असा रोल तयार करून घ्यायचा आहे. तुम्हाला जर असं नसेल करायचं तर काय करायचं, छोटे छोटे असे गोळे तोडायचे आणि त्यालाच हाताने असं व्यवस्थित असा गोलाकार किंवा चपटा असा शेप देऊन घ्यायचा. तर आता मी हे 2 तुम्हाला गोळे करून दाखवले. त्याच पद्धतीने मी आता राहिलेले गोळेही करून घेतलेले आहे. तर इथं एकूण असे 5 रोल तयार झालेले आहेत. आता ते तेलात टाकल्यानंतर एकमेकांना चिकटू नये किंवा ते असं तेलामध्ये फुटू नये. शक्यतो ते तेलामध्ये फुटत नाही, पण तरीसुद्धा आपण सेफ्टीसाठी असं थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाकून घेणार आहे. तर अगदी थोडंसं टाकायचं आहे, जास्त प्रमाणातही आपल्याला कॉर्नफ्लॉवर इथं यूज करायचं नाही आहे. तर असं मी प्रत्येक रोलवर असं कॉर्नफ्लॉवर टाकून घेते आणि त्याला व्यवस्थित असं लावून घेणार आहे. तर असं एक एक रोलला थोडं थोडं असं कॉर्नफ्लॉवर लावून घ्यायचं आहे. तर आता इथं बघा, मी सगळ्या रोलला असं कॉर्नफ्लॉवर लावून घेतलेलं आहे आणि त्यांना असं थोडंसं हाताने असं गोल गोल फिरवून घेते, म्हणजे एकसारखा असा शेप तयार होईल. आता बघा, मी तुम्हाला हे कट करून दाखवते. तर आपल्याला नगेट्सच्या आकाराचं छोटे छोटे नगेट्स तयार करून घ्यायचे. तर हे बघा, मी अगदी छोटे छोटे नगेट्स तयार करते. तुम्हाला हवं तर तुम्ही थोडे मोठ्या साईजमध्येही करू शकता. आणि हो, तुम्ही यांना झिपलॉक पिशवीमध्ये किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून फ्रीझरमध्ये 15 दिवस तरी तुम्ही यांना ठेवू शकता आणि जेव्हा खायचं असतील तेव्हा त्यांना गरमागरम तळून खाऊ शकता. ते अजिबात खराब होत नाही. आता इथं बघा, आपले नगेट्स तयार आहेत आणि आता आपण त्यांना तळून घेणार आहोत. तर त्यासाठी इथं मी कढईमध्ये तेल गरम करायला घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे नगेट्स टाकून घ्यायचे. तर इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची की तेल गरम करत असताना अगदी कळकळीत गरम करायचं नाही किंवा अगदी असं सौम्य किंवा असं थंड तेल म्हणतो आपण, तसंही ठेवायचं नाही. तर आपल्याला मध्यममध्ये असं तेल गरम करून घ्यायचं आहे. थंड तेलामध्ये जर हे नगेट्स टाकले तर ते अशी तुटण्याची शक्यता असते आणि जास्त कडक गरम तेलामध्ये जर टाकले तर वरतून ते करपतात आणि आतून कच्चे राहतात, वरतून असे क्रिस्पी वगैरे होत नाही. तर त्यासाठी हे महत्त्वाची टीप लक्षात ठेवायची की मध्यममध्येच हे तेल गरम करून घ्यायचं आहे. जेव्हा आपण तळतो तेव्हा सुद्धा मध्यम आचेवरच हे नगेट्स तळून घ्यायचे, जास्त मोठ्या फ्लेमवर किंवा एकदम कमी फ्लेमवरही तळायचे नाही. तर आता बघा, एकदम मस्त असा गोल्डन कलर त्याला आलेला आहे आणि आता आपण त्यांना काढून घेणार आहोत. तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने जर हे नगेट्स बनवले तर तुम्हाला मार्केटमधून आणण्याची गरजच पडणार नाही आणि तुम्ही यांना फ्रीजरमध्ये स्टोअर करून ठेवले तर तुम्ही यांना डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय करून सुद्धा तुम्ही मुलांना खायला देऊ शकतात. त्यांना बाहेरचं खाण्याची आठवणसुद्धा येणार नाही. तर आता बघू शकता, इथं मी दुसरी बॅचही तळायला टाकून घेतलेली होती आणि आता तीही मस्त अशी क्रिस्पी कुरकुरीत झालेली आहे आणि वरतून असं मस्त गोल्डन कलर त्याला छान आलेला आहे. तर इथं बघू शकता, एकदम मस्त असे आपले पौष्टिक असे नगेट्स तयार आहे. तर मी त्यांना एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि आता त्यांना एका बाउलमध्ये मी काढून घेते. तर ते कशासाठी मी तुम्हाला सांगते आता. तर त्यामध्ये मी पेरी पेरी मसाला मिळतो तो टाकून घेते. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता, नाही टाकलं तरी चालेल. पण जर तुम्ही हा मसाला टाकून खाल तर एकदम छान टेस्टी असे लागतील. अगदी मार्केटमध्ये मिळतात त्या पद्धतीची चव यांना येते. तर तुम्ही सुद्धा हे मटरचे नगेट्स एक वेळा नक्की ट्राय करून बघा. तर तुम्हाला एक तोडून दाखवते. तर बघू शकता किती छान मस्त वरतून क्रिस्पीने आतून किती पोकळ झालेला आहे. आता मी त्यांना एका प्लेटमध्ये सर्व करून घेते आणि आता मी तुम्हाला त्यांना जवळून दाखवते. तर इथं बघू शकता किती सुरेख मस्त कुरकुरीत पौष्टिक असे हा आपले मटरचे नगेट्स तयार झालेले आहेत. तुम्ही हे नगेट्स फ्रीझरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा मुलांनी मागितले तेव्हा त्यांना शॅलो फ्राय किंवा एअर फ्राय करून किंवा डीप फ्राय करून तुम्ही त्यांना खायला देऊ शकता. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील नक्की करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.